भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यावरती बरीच टीका जी आहे ती पंतप्रधानांवरती केली जाते. आज संजय राऊत असं म्हणाले की एखाद्या खरं तर युट्यूब चॅनल बंद करणे म्हणजे काय बदला घेणे आहे का? 12 दिवस झाले मात्र अजूनही देश का बदला घेत नाही? आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने 1 लाख नागरिकांना सोबत जोडून जसे 120 देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 1 लाख नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला. त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो. राहिला प्रश्न संजय राऊतांचा, तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही. ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय, आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजत नाही. मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल. म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत, पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे. नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र कल्याणाकरता, देश कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणाकरता, या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवादाचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणीखोर व्यक्तित्वावर येऊ नका. चिथावणीखोर हे जे आहेत ते जाणूनबुजून चिथावण्या देत असतात आणि इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात. संजय राऊतांचं रोजचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय माननीय प्रधानमंत्री घेतले आहे आणि पुढच्या काळातही 140 कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय मोदीजी करतील. भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास पाहावा असं संजय राऊत म्हणतात. ते काँग्रेसमध्ये झाले आहे ना. संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत. त्यांनी आता संविधानच स्वीकारलंय काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात. सर, राष्ट्रवादीच्या वतीने काल मुंबईत जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता माजी मुख्यमंत्र्यांची सत्ता, त्यात एकनाथ शिंदे आले नाहीत. त्यांनी त्यांचं प्रतिनिधी पाठवलं. दादांनी नाराजी व्यक्त केली, म्हणले की तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, पण कृपया प्रतिनिधी पाठवू नका. महायुती बना आणि फडणवीसांनी त्याच कार्यक्रमात 72 तासाचा मुख्यमंत्री झाले असल्याची देखील कबुली दिली. असं आहे की त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का गेले नाही किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्वाचा विषय त्यांच्याकडे, शेवटी इतकी मोठी संघटना आहे. महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण 15-15 दिवशी, महिना दिवशी कार्यक्रम देतो. एखाद्या वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा 4-4, 5-5 महत्वाचे डिपार्टमेंट आहे, त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही गेलं याचा अर्थ यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे, कुठेही बेबनाव नाही. आणि आमची महायुती आम्ही तिघेही म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे एकत्र भावासारखे काम करतात आहे. मी तर त्याचं साक्षी आहे. त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे. हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. निधी जो आहे तो वळवण्यात आलाय. बहिणीकडे वळवण्यात येतो असा आरोप होतो आणि मंत्री सत्य काय? मंत्रीच म्हणाले खातं बंद करून टाका, पैसे द्यायचे नाही. मंत्री महोदय काय बोलले मला माहिती घ्यावं लागेल, पण लाडक्या बहिणीच्या जो एक योजना आहे त्यामध्ये शेड्यूल्ड ट्राईबच्या लाडक्या बहिणी, आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी, त्यांची योजना आहे. सामाजिक न्यायामधल्याही विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाचे जेवढे जाती समाजी आहेत, जाती आहेत त्यांच्यामध्ये लाडक्या बहिणी. त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायाचा, काही क्वांटम आदिवासी भागाचा, काही क्वांटम महिला बालकल्याणचा, काही क्वांटम याचा
शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते. राज्य हे काही थोडी सामाजिक न्याय, महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात. त्यामुळे सर्वच समाजाच्या, सर्वच धर्माच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहे. त्यामुळे थोडा क्वांटम जर घेतला असेल तर मला वाटतं संजय शिरसाटशी मी बोलेल, मला पूर्ण माहिती नाही, पण संजय शिरसाट काय बोलले याबद्दल तर मी त्यांच्याही चर्चा करेन. अजित पवार असं म्हणाले की जर कदाचित भविष्यामध्ये जर मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईल, मात्र त्यावरती तटकरे असं म्हणाले की दादा जर मुख्यमंत्री व्हायचे असतील तर जास्तीत जास्त पक्षप्रवेश करून घ्या. मात्र 2 दिवसानंतर दादांनी त्यांचं वक्तव्य जे आहे ते मागे घेतलं. आमच्या पक्षात सामूहिक निर्णय होतात आणि मी आधीच सांगितलं की विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजी राज्याचे जनप्रिय, लोकप्रिय, दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता, संवेदनशील कार्यकर्ता, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे. आता राहिला अजितदादा मुख्यमंत्री व्हायचा आहे, एकनाथ शिंदेना व्हायचा आहे, तर त्यांनी आपापले पक्ष वाढवण्याची त्यांची मुभा आहे, त्यांना त्यांचे मॅन्डेट जिंकण्याची मुभा आहे, प्रत्येकाने आपला पक्ष वाढवायचा आहे. आम्ही सरकार म्हणून तिघे एकत्र आहोत, पण पक्ष संघटनेमध्ये अजितदादांनी आपले पक्ष वाढवायचा आहे, आम्ही आपला पक्ष वाढवायचा आहे. आणि हे साहजिक मी मागे सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लहान कार्यकर्त्याला वाटतं आता 1.5 कोटी आमची मेंबरशिप झाली आहे, 1,50,00,000 सदस्य संख्या असलेली भाजप, आता 1,50,00,000 सदस्यांना विचारला तर मुख्यमंत्री कोण सांगेल? तर देवेंद्र फडणवीसना करा असं म्हणेल. माझ्या मनात त्या गौण असतील. मग अजितदादा आणि सुनील तटकरेच्या पक्षामध्ये त्यांचे सदस्य काय म्हणतील? अजितदादा करा असे म्हणतील. आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेजी म्हणतील. ही भावना व्यक्त करायला काय म्हणे कोणाची. पण आज राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आणि देवेंद्रजींच्या या कार्यकाळामध्ये आमचं सरकार पारदर्शी सरकार, गतिमान सरकार काम करत आहे. त्यामुळं आज शेवटी पक्ष वाढवण्याकरता काही भूमिका मांडाव्या लागतात, त्या मांडल्या त्यात काय हरकत आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावेळी मोठा राडा झालाय आणि पोलिसांनी नागरिकांना, शेतकऱ्यांना बेदम त्या ठिकाणी झोडपले. सर, अनेक नागरिक तिथे स्थानिक गावकरी जखमी. काही विकास करत असताना काही जमिनी संपादन करावे लागतात. शेवटी पुरंदरचं विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचं, पुण्याचं संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचं पुणे हे निर्माण करणारं एक मोठं विकासाचं एक स्थान आहे. आणि विमानतळ झालं पुरंदरचं, ज्या पद्धतीचं डिझाईन केला गेलाय पुरंदर विमानतळाचं, ते डिझाईन जर तुम्ही बघाल तर तुमच्यासारखा सर्वसाधारण पत्रकार किंवा संपादकीय म्हणून काही झालंच पाहिजे. आता यामध्ये जर काही प्रश्न असतील तर मी भूसंपादनाचा मंत्री आहे. जर काही प्रश्न असतील त्यांनी मला सांगितलं आमच्या जमिनीचे रेट कमी लागले, आम्हाला जमिनीचे रेट वाढवून द्या, किंवा अजून काही त्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या मुलांना येणाऱ्या विमानतळाच्या त्या ठिकाणी नोकरीचा काही संबंध असतील, काही प्रश्न असतील त्यांनी माझ्यासमोर मांडले किंवा मुख्यमंत्र्यांसमोर मांडले किंवा अजित पवारांसमोर मांडले, ते सुटू शकतात. पण शेतकऱ्यावर लाठीचार्ज होणे, शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही आहे. जर त्यांचे काही प्रश्न असतील आणि माझ्यासमोर आलं असेल तर मी त्या ठिकाणी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल, भूसंपादन मंत्री म्हणून प्रयत्न करेल आणि गरज पडली तर मुख्यमंत्र्याकडे बैठक, गरज पडली तर मुख्यमंत्र्याकडे बैठक लावू. आम्ही घोटाळे केले होते, सध्या फरार आहेत, अजून पोलिसांची हाती लागत नाही. मी मागेच सांगितलं होतं जेव्हा मी जमाबंदी आयुक्त कार्यालयात आजही चाललो आहे. मी आमच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये काही असे बसलेले आहेत 50-50 वर्षापासून, 20-20 वर्षापासून, पाटील सारखे, मुरे सारखे, त्यांचा मी शोध घेणार आहे. कुठेही फरार असेल आम्ही त्याला निलंबित केलंच आहे. उद्या मी बळतरफही करील पुढच्या वेळी. आणि आम्ही ठरवलं आहे आमच्या सरकारमध्ये हे जे आहे मोजणी करता पैसे घेणे, मुद्रांकन नोंदणी करता पैसे घेणे, आता तर आजपासनं या राज्यामध्ये आपल्यासाठी माझी विनंती आपल्याला आहे, सर्वात महत्वाची बातमी काय, या राज्यामध्ये आजपासनं 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झाला. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन ही महत्वाची आज राज्याकरता आनंदाची बातमी आहे. एका जिल्ह्यामध्ये कुठली नोंदणी करायची असेल, म्हणजे मुळशीची करायची असेल तर तुम्ही चिंचवडमधून करू शकता, पुण्यातल्या कुठल्याही नोंदणी कार्यालयात जायची गरज नाही, कुठल्याही नोंदणी कार्यालयात कुठली नोंदणी करू शकता. आता जिल्हा एक युनिट झालाय नोंदणीचं. आज महाराष्ट्राकरता आम्ही एक सेवा दिली आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन आलेलं आहे.
ही राज्याकरता अत्यंत महत्वाची बातमी. माझी विनंती आपल्याला आहे, काही सांगा तसं लोकांना हे सांगा. आणि पुढच्या काळात 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन, म्हणजे नागपुरात जर एखादी मालमत्ता घेतली असेल तर पुण्यावरनं नोंदणी करता येईल. आणि फेसलेस, नो फेस, तुमच्या आधार कार्डचा फेसही आम्हाला भरपूर आहे. त्यामुळे हे जे देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेत आहे हे महत्वाचे निर्णय आहे. आणि त्यामुळं हे जे पाटील आहेत, असे पाटील राज्यात एकच नाही आहे, असे पाटील राज्यात अनेक आहेत. त्यांना सर्वांना अँटी करप्शन आणि आमचा सर्व विभाग शोधते आहे. आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला, नोकरीवर असताना त्यांची मालमत्ता काय होती आणि आता काय होती, आम्हाला स्वतःला, म्हणजे जर मी माझ्या उमेदवारीचा फॉर्म भरताना प्रत्येकाला आपली मालमत्ता डिक्लेअर करावी लागतं, प्रत्येकाला मालमत्ता डिक्लेअर करावी लागते राजकारणात काम करणाऱ्या लोकांना. तर मग त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीचे पाटील, ज्यांनी एक छोट्या पदावर राहूनही 6 कोटीचा फंड, अनेक मालमत्ता पुण्यामध्ये, मालमत्ता सोलापूरमध्ये मालमत्ता मिळाल्या आहे, या सर्वांना आम्ही शोधून काढणार आहे. असे जे काही महसूल विभागात लोक असतील त्यांना मी शोधून काढणार. पहलगाम हल्ल्याचा एक प्रश्न आहे सर. पहलगाम हल्ल्याचा